जवळपास मोफत वाळू देण्याचं शासन निर्णय झालेलं आहे. आमच्याकडं 407 लाभार्थ्यांना आम्ही पास वाटलेले आहे. आता पावसाळ्यात 30 सप्टेंबरपर्यंत वितरण करण्याचं सूचना त्यामुळं तरीही आम्ही 66 लाभार्थ्यांना आता वाळू वाटप केले आहे. 30 सप्टेंबर संपलं की जे पास वाटप झालं त्यांना पहिल्यांदा आणि नंतर आमच्याकडे 693 लाभार्थी आहेत, त्याची माहिती आम्ही अपलोड केलेली आहे. त्यांनाही पास वाटप करू. साधारण गावाच्या जवळपास 4-5 किलोमीटर अंतरावरून त्यांना प्रत्येकाला वाळू उपलब्ध होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आता 2 महिने देखील आम्ही संस्थांवर त्यात अजून आम्ही वाळू गट निश्चित करून प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला त्याच्या 2-3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर पेरीत वाळू उपलब्ध होईल असंही प्रयत्न करतो. आणि जे 7,000 घरं आहेत सगळ्यांना वाळू कशी उपलब्ध होईल याचं आम्ही नियोजन केलं आहे. त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न. ते घरकुलांना काय काय महसूल डिपार्टमेंटतर्फे जागा वाटप करणार आहे? घरकुलाला पंचायत समितीमार्फत ज्यांना जागा नाही त्यात 2-3 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार म्हणजे जागा आहे परंतु कुणी वडिलांच्या नावावर आहे की त्यांच्या नावावर बक्षीसपत्र करून त्या उपलब्ध करून देणं. कुठली जागाच नाही तर त्यांना सरकारी जागा उपलब्ध करून देणं. तिसरं सरकारी जागा मिळत नाही आणि त्यांच्या जवळपास नातेवाईक जागा मिळत नाही तरी प्रति गुंठा 50,000 रुपये प्रति लाभार्थी 50 रुपये शासन देते. असे 5-50 लाभार्थीचा ग्रुप करून त्यांना एक 5-10 गुंठे जमीन यासाठी खरेदी करून देणं असं 3 टप्प्यावर आम्ही काम करतो. जेणेकरून याच्यात जे शासनाचं धोरण आहे की येत्या वर्षभरात जागे वाचून कुणाचं घरकुल आणलं नाही पाहिजे आणि शासनाने जे 5 घर असं वाढवून द्यायचं धोरण या दोन्ही योजनावर आम्ही काम करत असून याची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती नगरपालिका यांच्यासोबत घेऊन चांगल्या प्रकारे नियोजनाचा प्रयत्न करू.